नमस्कार मित्रांनो, मी सुमित भोसले आणि तुम्ही पाहतात आपलंच म्हणजे कॅलिफोर्निया 30 फार्मचं यूट्यूब चॅनल। आज आपला शेळी पालन स्टेप बाय स्टेप सिरीजमधला 7वा एपिसोड आहे आणि ज्यामध्ये आपण बोलणार आहोत खुराकाबद्दल, शेळ्यांना बोकडांना जो आपण खुराक देतो त्याच्याबद्दल। पण त्याआधी की आपल्याला शेळीसाठी जी आपण खायला देतोय तर त्याच्यामधली पोषण तत्व किंवा पोषण मूल्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। आपण शेळीला खायला कशासाठी देतोय तर प्रथिनासाठी, कर्बासाठी, सिग्न पदार्थासाठी आणि तंतुमय पदार्थासाठी। तर जर तुम्ही हिरव्या चाऱ्याचा विचार केला तर हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण गिव्ह अँड टेक थोडंसं वरती खालती नक्की होतं, पण जेवढं सुक्या चाऱ्यामध्ये आपण प्रथिनाचं प्रमाण शेळ्यांना देऊ शकतो तेवढ्या प्रमाणात कुठलाच हिरवा चारा नाही आहे की जो आपल्याला शेळीला खायला देऊन तिला तिची प्रथिनाची जी गरज आहे म्हणजे 20 ते 25% किंवा 30% अशी आपण ती प्रथिनाची गरज भागवू शकतो। दुसरा मुद्दा आहे फायबर्सचा। सुक्या चाऱ्यामधनं जे आपण फायबर देतो शेळीला ते खूप चांगल्या पद्धतीचं फायबर असतं की जे रवंतासाठी खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं। मग ह्याच्या पुढचा प्रश्न येतो की मग सुक्या चाऱ्यात आपण काय द्यायचं किंवा काय देऊ शकतो। तर अगदी सोप्या भाषेत कोणत्याही कडधान्य आणि डाळीचं पीक काढून झाल्यानंतर जे काही बाकी राहतं, टरफलं, पानं, काही वेळेला त्याची अख्खी जे झाड असतं किंवा त्याची जी वेल असेल तर वेल, हे सगळं आपण शेळीला सुका चारा म्हणून वापरू शकतो। चाऱ्याची कॉस्ट कमी करायला आपल्याला काय करता येईल? अगदी सोपी पद्धत आहे। आपल्याला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत। सर्वात पहिले ज्यावेळेला हंगाम होतो त्यावेळेला साठवण करायची आणि त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की जेवढं जवळच्या जवळ तुम्हाला सुक्या चाऱ्याची साठवण करता येईल किंवा खरेदी करता येईल तेवढी जवळ केली पाहिजे। येस, तर आता आपण खुराकाबद्दल बोलूयाच, पण त्याच्या आधी मागच्या एपिसोडमधले काही प्रश्न। तर आपण हिरव्या चाऱ्याबद्दल बोललो, सुक्या चाऱ्याबद्दल बोललो आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी आम्हाला असा प्रश्न विचारला की ठीक आहे, हिरवा चारा सुका चारा सगळं बरोबर आहे, पण मुळात एक शेळी किंवा एक बोकड खातो किती? तर ह्याचं उत्तर तसं स्वाभाविकपणे एक प्राणी किती खाईल असं सांगणं थोडंसं कठीणच आहे। पण जर आपण व्यवस्थित अभ्यास केला किंवा सायंटिफिकली बघितलं तर कोणताही शेळी किंवा बोकड हे त्याच्या वजनाच्या 6 ते 10% म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा बोकड 50 किलोचा आहे, आपण फक्त कॅल्क्युलेशनसाठी पकडतोय की एखादा बोकड जर 50 किलोचा आहे तर त्याला टोटल हिरवा, सुका आणि खुराक मिळून कमीत कमी 3 किलो खायला मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त 5 किलो खायला मिळालं पाहिजे। बरं, आता ह्याच्यामध्ये समजा त्या बोकडाला एक दिवस 3 किलोपेक्षा कमी मिळालं तर तो काय लगेच कुपोषित होणार नाही आहे, पण ऑब्व्हियसली सलग 1-2 महिने त्याला 3 किलो म्हणजे त्याची जी गरज आहे त्याच्यापेक्षा जर कमी खायला मिळालं तर तो नक्कीच कुपोषित होईल। आणि समजा त्याला 5 किलोच्या वरती खायला मिळालं तरी काही अडचण नाही आहे। बोकडासाठी अडचण होईल तुमच्यासाठी, कारण आपला खर्च जास्त होईल, म्हणजे गरजेपेक्षा जास्तच खाद्यावरती खर्च केला जाईल की जे आपल्याला नको आहे। तर त्यामुळे जेवढ्याच तेवढं जे आपण प्रत्येक गोष्टीबद्दल म्हणतोय की आपण जर नियोजन करून काम करतोय तर चाऱ्याच्या बाबतीत सुद्धा नियोजन केलेलं नेहमी चांगलं। तर आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज 50 किलोचा बोकड आहे तर 3 ते 5 किलोच्या मध्ये खाणार आहे, तर त्याला तेवढंच द्यायचं आहे। ज्या वेळेला तुम्हाला त्याचं वजन अति जास्त वाढवायचं आहे किंवा वेगाने वाढवायचं आहे तेव्हा मात्र नक्की आपल्याला थोडंसं त्याला 5 किलोच्या वरती खेचून खायला घालावं लागेल, पण तो नंतरचा भाग आहे। आपण खुराकाबद्दल बोलताना त्याच्याबद्दल बोलूयाच। पण प्रश्न जो होता की एखादा शेळी किंवा बोकड किती खातो, तर अंगवजनाच्या म्हणजेच बॉडी वेटच्या 6 ते 10%। याच्यानंतर दुसरा सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न असा की खायला किती वेळा घालायचं। आता ह्याचं उत्तर आहे ना एकदम सब्जेक्टिव्ह आहे। म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की जसं आपण विचार करतो की बाबा मला भूक लागेल तेवढं मी खातो, मी माझ्या पोटासाठी खातो, तसं शेळीसुद्धा तिच्या पोटासाठीच खाते। असा गैरसमज आहे की शेळीच्या समोर खायला घातलं की शेळी खायला लागेल। शेळी नक्की येईल, उठेल, तोंड लावेल, पण ती पोटासाठीच खाते हे नक्कीच। सो त्यामुळे आम्ही काय करतो की 2-2 तासाच्या गॅपने शेळ्यांना खायला देतो। आता ह्याच्या मागचं कारण समजून घ्या। शेळी कसं आहे की तिला तुम्ही खायला घातला की शेळी उठणार, ते डब्यातलं किंवा भांड्यातलं खाणार, तिचं पोट साधारणपणे भरलं की ती बाजूला जाऊन बसते, रवंत करायला लागते। त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही नव्याने घालत नाही तोपर्यंत शेळी उठणार नाही आहे। मग तुमच्या डब्यात जर तुम्ही असं करत असाल की तुम्ही दिवसाचं एकदाच घालून बाहेर जात असाल तर शेळी काय करेल की खाईल आणि बाजूला येऊन बसेल आणि मग ती तेवढ्या स्वइच्छेने उठून खायला जाणार नाही आहे। सो त्यामुळे आम्ही काय करतो की जे काही भांडी आहेत आमची खाद्याची, ज्याला आपण गव्हाण म्हणतो, तर त्याच्यामध्ये जे काय असेल, हिरवं असेल, सुकं असेल, खुराक असेल, तर ते घालताना नेहमी थोडंसं कमी घालतो। म्हणजे त्या डब्यात जेवढं घालायला पाहिजे तिकडे जेवढे प्राणी आहेत त्यांच्या हिशोबाने जेवढं घालतो आम्ही, तर ते थोडंसं कमी घालतो। म्हणजे काय होतं की ताटातलं संपल्याशिवाय नवीन घालायचं नाही, जो कन्सेप्ट आहे तोच कन्सेप्ट आम्ही इथे वापरतो की ते डब्यातलं कमी घातलेलं असल्यामुळे थोडंसं, एकदम कमी नाही, एक पैसा कमी घालायचं, जेणेकरून तो अख्खा डबा त्या सगळ्या शेळ्या किंवा बोकड मिळून सफाचक करतात। डबा स्वच्छ राहतो म्हणजे साफ होतो आणि शेळ्या बसून जातात। नेक्स्ट
तुमचं ऑफरिंग किंवा नेक्स्ट पोर्शन जेव्हा असतं किंवा नेक्स्ट वेळ जेव्हा असते खायला घालायची त्यावेळेला तुम्ही घातलात की ते सुद्धा जे काही घालाल ते सगळं संपून जातं आणि अशाने वेस्टेज कमी होतं. नाही तर मग जर तुम्ही अदरवाईज जे मी मगाशी म्हटलं की एकदाच घातला आणि निघून गेलात तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही परत याल तर तुम्हाला बरंचसं खाद्य वेस्ट गेलेलं दिसेल. खाद्य वेस्ट झालं म्हणजे पैसे वेस्ट झाले. सो किती वेळा खायला घालायचं हे तुम्ही ठरवा. जेव्हा जे काही ठरवाल ते तुम्ही कंटिन्युअसली पाळलं पाहिजे. त्याच्यात परत आपण असं नाही करायचं की आज 1 वाजता घातलं, उद्या 2 वाजता घातलं, परवा 4 वाजता घातलं, मग परत 12 वाजता घातलं, असं नाही करायचं. जी काही तुमची वेळ आहे ती तुम्ही ठरवून घ्या तुमच्या सोयीनुसार. पण तुमच्या सोयीनुसार ठरवलेली वेळ पुढे जाऊन प्रत्येक वेळेला पाळली गेली पाहिजे, एवढं नक्की. सो आता येऊया आपण खुराकाकडे. मी आता जस्ट थोड्या वेळापूर्वी खाद्यावरती होणारा खर्च किंवा खाद्याचं वेस्टेज झालं तर आपले पैसे वाया जातात ह्याच्याबद्दल मी बोललो. खुराक हा आपण जे काही शेळीला खायला देतो त्याच्यातला सर्वात महागडा विषय आहे. तर त्याला त्या पद्धतीनेच बघितलं पाहिजे. प्रत्येकजण खुराकाकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो. आम्ही खुराकाकडे च्यवनप्राशसारखं बघतो. म्हणजे काय तर हिरवा चारा आणि सुका चारा जो आहे ना तो डाळ भात भाजी चपाती आहे आणि खुराक च्यवनप्राश आहे. थोडं डिटेलमध्ये समजून घ्या. म्हणजे काय की आपल्याला शेळीला जे काही खायला द्यायचं आहे, आपण शेळीला खायला बेसिकली वजन वाढीसाठी, शेळीला किंवा बोकडांना वजन वाढीसाठीच खायला देतोय. त्यातल्या त्यात बोकडांचं वजन आपल्याला जास्त वाढवायचं आहे, शेळ्यांना आपल्याला मेंटेन करायचं आहे. सो आपण हिरवा चारा सुका चारा जो शेळ्यांना देतो त्याच्यातनं काही पोषण तत्व, जसं आपण मागच्या 2 एपिसोडमध्ये बघितलं आहे की काही पोषण तत्व त्यांना मिळणं अपेक्षित आहे. जसं आपण म्हणतो की आपण डाळ भात भाजी चपाती खातो त्याच्यामधनं आपल्याला पोषण तत्व लागतात ती त्याच्यातनं मिळतात. तसंच शेळ्यांना हिरवा चारा आणि सुका चाऱ्यामधनं जी काही पोषण तत्व हवी आहेत ती मिळणं अपेक्षित आहे. पण प्रत्येक वेळेला आपल्या जमिनीनुसार आपल्या एरियानुसार तुम्ही ज्या ठिकाणी चारा बनवताय किंवा जिकडनं चारा आणताय तिकडे असणारी जमिनीत असणारी पोषण तत्वे वेगवेगळी असतात. आणि त्यामुळे शेळीच्या अंगाला किंवा बोकडाच्या अंगाला जे काही नेसेसरी आहे किंवा गरजेचं आहे ते कदाचित मिळत नाही आहे असं आपण पकडून चालू शकतो. आणि मग त्याचा भर काढायला किंवा त्याची भर भरून काढायला म्हणून आपल्याला खुराक वापरायचा आहे. म्हणूनच खुराकाला कॉन्सन्ट्रेट फीड असं सुद्धा म्हणतात. आम्ही च्यवनप्राश याच्यासाठी म्हणतो की जसं डाळ भात भाजी चपातीमध्ये मला माहिती आहे की बाबा माझ्या अंगाला जी काही घटकं हवी आहेत ती जर नसतील मिळत तर च्यवनप्राशच्या बाटलीवरती बाकी सगळं लिहिलेलं असतं, अगदी सोनं चांदी आहे हेही लिहिलेलं असतं. सो त्यामुळे जी काही माझ्या अंगाची गरज आहे तिथे 1 चमचा च्यवनप्राश खाऊन माझी पूर्ण होणार आहे जर मला ते डाळ भात भाजी चपातीमधनं मिळालं नसेल तर. तसंच जेव्हा आपण शेळीला किंवा बोकडांना हिरवा चारा आणि सुका चारा देतो तर त्यांना जी काही अन्न घटकांची गरज आहे ती जर भरून जात नसेल किंवा पूर्ण होत नसेल तर आपण जे काही कॉन्सन्ट्रेट फीड किंवा खुराक देणार आहोत अगदी कमी क्वांटिटीमध्ये देतोय तर त्या क्वांटिटीमध्ये त्यांच्या अंगाची गरज भरून निघते किंवा भरून निघाली पाहिजे. आता प्रश्न येतो की मग किती खुराक दिला पाहिजे. जसं मी मागच्या एपिसोडमध्ये म्हणलंय की जे काही शेळीला किंवा बोकडाला टोटल खाद्य द्यायचं आहे आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आमच्या बागेमध्ये किंवा आमच्या प्रकल्पात आम्ही 60% हिरवा चारा 30% सुका चारा आणि 10% खुराक. म्हणजे आता मगाशी आपण जो पहिला प्रश्न बघितला तर तो जो 50 किलोचा बोकडा आहे त्याच्यासाठी समजा 60% हिरवा चारा त्याला मला 3 किलो ते 5 किलोपर्यंत खायला द्यायचं आहे. सो 3 किलो जर मी त्याला हिरवा चारा दिला 1 किलो सुका चारा दिला आणि त्याच्याबरोबर साधारणपणे 250 ते 300 ग्राम मी त्याला खुराक देतो. असं करून 4 ते 5 किलोमध्ये त्याचं टोटल खाद्याची गरज आपण पूर्ण करतो. आता हेच कॅल्क्युलेशन जर मी एका शेळीसाठी वापरायला गेलो तर साधारणपणे आपण पकडू शेळीचं ॲव्हरेज वजन असतं 30 ते 35 किलो. तर 30 किलोची जर शेळी आहे तर तिला आपल्याला 6 ते 10% म्हणजे 2 किलो ते 3 किलोच्या मध्ये खायला द्यायचं आहे. सो अशा शेळीला आपण काय करूया की साधारणपणे 2 किलो हिरवा चारा, अर्धा ते पाऊण किलो आपण तिला सुका चारा देऊ आणि 200 ते 250 ग्राम तिला आपण खुराक देणार आहोत. म्हणजे तिची जी काही गरज आहे 2 ते 3 किलोमध्ये साधारणपणे तिला खायला मिळण्याची ती आपण भरून काढतो. आता हे झालं मेंटेनन्सचं खाद्य. म्हणजे मला त्या 50 किलोच्या बोकडाला 50 किलोपर्यंतच ठेवायचं आहे. म्हणजे त्याला त्याची जी 50 किलोच्या हिशोबाने जी गरज आहे तेवढंच मी तिला खायला देतोय. किंवा ज्या शेळीचं वजन 30 किलो आहे तिचं आपल्याला 30च किलो ठेवायचं आहे. तिचं उगाच वजन आपल्याला वाढवायचं नाही आहे की जेणेकरून तिचं वजन वाढलं तर ती परत तिच्या खाण्याची डिमांड वाढेल. खाण्याची डिमांड वाढली तर तिच्यावरती होणारा खर्च वाढतो. सो अशा पद्धतीने आपल्याला खर्चाचं रेग्युलेशन करता येतं. ज्या प्राण्यांना आपल्याला वजन वाढवून विकायचं नाही आहे त्यांचं वजन उगाच वाढवत बसायचं नाही, त्यांना आपण मेंटेन करायचं. आणि मेंटेन करणाऱ्या प्राण्यांना खुराक देताना सुद्धा लिमिटमध्येच द्यायचा. आणि ज्या प्राण्यांचं वजन आपल्याला वाढवून त्यांना विकायचं म्हणजे त्या 50 किलोच्या बोकडाचं वजन जर मला वाढवायचं असेल तर मी हिरवा चारा आणि सुका चाऱ्याचं प्रमाण वाढवून काहीच होणार नाही आहे, कारण त्याने वजन वाढणार नाही आहे. सो त्यावेळेला मी काय करणार की जो खुराक आम्ही त्याला देतोय 250 ते 300 ग्रामचा तो मी वाढवेन, जेणेकरून त्याला
साधारणपणे 450 ते 500 ग्राम खुराकपर्यंत मी घेऊन येईन आणि तो जो आपण खुराकातला फरक करतो त्याने खरा वजनातला फरक येतो एका पॉईंटच्या पलीकडे. जे नैसर्गिकरित्या वाढायचं आहे म्हणजे जे जनरली आपण बघितलं तर भारताच्या सगळ्या जातींमध्ये 1 वर्षाच्या बोकडाचं वजन हे ॲव्हरेज 25 किलोच आपण पकडतो. पण तेच जर तुम्हाला एखाद्या बोकडाला 25 किलोच्या वरती वाढवायचं आहे, त्याच्यात क्षमता असेल तरच, पण जर त्याला तुम्हाला वरती वाढवायचं आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने खुराक वाढवून आपण त्याचं वजन चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. सो आता तुम्हाला खुराकाचं खरं महत्त्व कळायला थोडीशी मदत होईल. कारण काही ठिकाणी आम्ही असं ऐकलंय की काही माणसांचं म्हणणं आहे की खुराक एवढा काही महत्त्वाचा नाही आहे. जे फिरस्त पद्धतीमध्ये शेळ्या राहतात ते कुठे खुराक खातात, ते तर व्यवस्थित दिवसभर चरून येतात आणि संध्याकाळी शांतपणे बसतात. पण आपल्याला हीच गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की खुराक जो आहे ना तो आपल्याला आपल्या फायद्यानुसार किंवा आपल्या गरजेनुसार वापरायचा आहे. उगाच द्यायचा आहे म्हणून जर तुम्ही खुराक देत बसलात तर बाकी काही होणार नाही, फक्त तुमचा खर्च वाढत राहील. सो आपल्या प्रकल्पात जे काही खुराक म्हणून आपण वापरतो ते खूप हुशारीने वापरणं खूप गरजेचं आहे. नाहीतर खर्च अवाच्या सवा वाढतो आणि खर्च वाढला की तुम्हाला ऑब्व्हियसली फायनल आउटपुटमध्ये काहीच फरक पडणार नाही आहे. कारण तुम्ही जास्त खर्च केला आहे म्हणून तुम्हाला जो तुमचा कस्टमर आहे तो जास्त पैसे द्यायला तयार होतच नाही आहे. सो खर्चाचं नियंत्रण आपल्यालाच करायचं आहे. खुराक जरी महाग असला तरी तो हुशारीने वापरायचा. जिकडे गरज आहे तिकडे वाढवायचा, जिकडे गरज नाही तिकडे वाढवायचा नाही आहे. आता राहिला प्रश्न की खुराक म्हणून आपण काय देऊ शकतो. तर खुराक जसं मगाचपासून मी म्हणतोय की आपल्याला वजन वाढीसाठी मॅक्सिमम खुराक वापरायचं आहे, बरोबर आहे. आता वजन जास्त करून वाढतं प्रथिनानेच, म्हणजे मसल वाढला तर वजन वाढणार आहे. सो त्यामुळे आपण जेव्हा खुराक देतो त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे बघायचं आहे की जे काही खुराक तुम्ही वापरताय, तुम्ही तूर चुन्नी वापरू शकता, तुम्ही मका भुशी वापरू शकता, तुम्ही शेंगदाण्याची पेंड वापरू शकता, कपरी पेंड वापरू शकता किंवा ह्या सगळ्याचं मिश्रण वापरू शकता. किंवा अगदी सोपं म्हणजे जे आपल्याला पेलेट फीड मिळतं किंवा गोळी पेंड ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच कंपनीज आहेत तर त्यांची गोळी पेंड आपल्याला अवेलेबल आहे. खास करून शेळ्यांसाठी बनवली जाते, ती सुद्धा अवेलेबल आहे, तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण हे सगळं देताना किंवा जो काही खुराक तुम्ही द्याल त्यात प्रथिनाचं प्रमाण काय हे पहिलं आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. अगदी बेसिक लेवलचा विचार करायला गेलो तर कडधान्य आणि डाळी, परत एकदा कडधान्य आणि डाळींमध्ये प्रथिनाचं प्रमाण जास्त असतं. स्निग्ध पदार्थाचं पण म्हणजे तेल असतं, बऱ्याचशा डाळींपासून पण तेल काढतो, सो त्याच्यामुळे फॅट्स पण चांगले असतात. सो त्यामुळे कुठलाही खुराक जो तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये कडधान्य आणि डाळीचा वापर जर होत असेल, ऑब्व्हियसली तुम्ही अख्खा सोयाबीन तर नाही टाकू शकणार किंवा अख्खी तूर डाळ पण नाही टाकू शकणार, कारण त्याची किंमत खूप जास्त असते. सो त्यामुळे ह्याचे बाय प्रॉडक्ट जे असतात किंवा तूर म्हणजे तूरची चुन्नी किंवा सोयाबीनमध्ये सोयाबीनचा हस्क मिळतो, तो अशा प्रकारचे पदार्थ जर तुम्हाला खुराक म्हणून वापरता आले, तुमच्या जवळ जे काय मिळतं, आम्ही कोकणात काम करतो, आमच्याकडे भाताचा कोंडा मिळतो, कारण भाताचे राईस मिल म्हणजे राईस मिल भरपूर आहेत आपल्याकडे की जिकडे भात लावला जातो. मग तिकडे पॉलिश जे बिस्किट कंपनीला दिलं जातं, म्हणजे तो जो तूस बाहेर पडतो तो नाही, ते टर्फल असतं ब्राऊन कलरचं ते नाही आम्ही वापरत. किंवा कोंबड्यांना खाली बसायला जे वापरतात ना ते आपल्याला खरेदी नाही करायचं आहे. पण जेव्हा तो जो भात असतो त्याचा तांदूळ तयार होतो आणि तो तांदूळ पॉलिश होतो, त्याच्यावरतीचं जे आवरण निघतं ते त्याला आम्ही कोंडा म्हणतो. तर ते आम्ही बऱ्याचदा आमच्या शेळ्यांच्या किंवा बोकडांच्या खाद्यामध्ये इन्क्लूड करतो. बाहेरनं मका खरेदी करू शकतो, इतर गोष्टी आपण खरेदी करून, जसं मी मगाशी म्हणलं, त्याचं मिक्स करून त्याच्यामध्ये खनिज मिश्रण घालणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतः सगळा खुराक बनवत असाल तर त्याच्यामध्ये जे काही तुमची रेसिपी आहे त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर घाला, जेणेकरून ज्यासाठी तुम्ही खुराक देताय म्हणजे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स किंवा ज्या गोष्टी जसं काही झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, कॉपर आहे, ह्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या काही जमिनींमध्ये नाही आहे तर त्याची भर करायला म्हणून आपण जेव्हा खुराक देतोय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतर खाद्यामध्ये जर मिळत नसतील तर त्या मिनरल मिक्सचरमधनं नक्की मिळून जातात. सो मिनरल मिक्सचर आपण आपल्या खुराकामध्ये घालू शकतो. इवन जर तुम्ही डायरेक्ट गोळी पेंड वापरत असाल, कोणत्याही स्टँडर्ड कंपनीची जरी गोळी पेंड असेल तरीसुद्धा आम्ही सुद्धा जेव्हा वापरतो गोळी पेंड तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये बाहेरनं मिनरल मिक्सचर नक्की ॲड करतो. बऱ्याच कंपनीज आहेत की ज्यांचं मिनरल मिक्सचर तुम्ही घेऊ शकता आणि ते तुमच्या खुराकामध्ये ॲड करून तुम्ही देऊ शकता. कोणत्याही स्टँडर्ड कंपनीचा खुराक जो आहे किंवा गोळी पेंड ज्याला आपण म्हणतो ती साधारणपणे आपल्याला 20 ते 25 रुपयाच्या मध्ये जनरली मिळून जाते. काही कंपनीज आहेत की ज्यांची गोळी पेंड तुम्हाला अगदी 50 रुपये किलोपर्यंत सुद्धा मिळते. पण जसं मी मगाशी म्हणलं की ही जी गोळी पेंड असते ती अगदी जास्त वजन वाढीसाठी वापरायची आहे. जसं आपल्या त्या 50 किलोच्या बोकडाला समजा 70-80 किलोला खेचायचं आहे तर त्यावेळेला ह्या महागड्या गोळी पेंड वापरलेल्या चांगल्या. पण अदरवाईज जर तुम्ही मेंटेन करताय प्राण्यांना तर ही 20 ते 25 रुपयाच्या मध्ये जी गोळी पेंड तुम्हाला मिळते ती पेंड वापरलेली नेहमीच चांगली राहील. सो मी अशी आशा करतो की आता मागचे 2 एपिसोड आणि हा खुराकाचा एपिसोड बघून शेळ्यांना काय खायला द्यायचं आहे ह्याबद्दल तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असावेत. मी मागच्या एपिसोडच्या शेवटी असं म्हणलेलं की आपण पुढच्या म्हणजे ह्या एपिसोडमध्ये खुराक आणि इतर अल्टरनेटिव्ह चारे जे आहेत किंवा चाऱ्यासाठी वापरले जाणारे पर्याय त्याच्याबद्दल बोलूया. पण ह्या एपिसोडमध्ये आम्ही ते मुद्दामून टाळतोय
नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण काय करूया की हिरवा चारा, सुका चारा आणि खुराक ह्याच्यावरती होणारा खर्च आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा त्याच्याबद्दल बोलूया। आणि मग त्याच अनुषंगाने आपण जे अल्टरनेटिव्ह आहेत, कारण बरेचदा काय होतं की अल्टरनेटिव्ह आहे नक्की, पण तो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का नाही ह्याचाही विचार करणं खूप गरजेचं असतं। सो जे काही अल्टरनेटिव्ह आहेत म्हणजे मुरघास आहे, हायड्रोपोनिक चारा आहे आणि अजोला आहे की जे अगदी तीन प्रचलित अल्टरनेटिव्ह चारे आहेत किंवा चाऱ्याच्या पद्धती आहेत, तर ते खरंच प्रॅक्टिकल आहेत का नाही हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूया। हिरवा चारा, सुका चारा आणि खुराक ह्याच्यावरती किती खर्च झाला पाहिजे किंवा किती खर्च होतो, त्याच्या अनुषंगाने अल्टरनेटिव्ह किती होत आहेत किंवा त्याच्यावरती होणारा खर्च चांगला आहे, वाईट आहे, बरोबर आहे, ते आपण कसं ठरवता येईल ह्याच्याबद्दल चर्चा करू। मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल, तो आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आमचा एपिसोड शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण ठरल्याप्रमाणे नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया, त्याच्यामध्ये सुद्धा काही एपिसोड येतीलच ॲज युजल, पण शेळीपालन स्टेप बाय स्टेप सिरीजमध्ये नक्की भेटू। तोपर्यंत थँक्यू आणि धन्यवाद।